नमस्कार मंडळी, साईराम. श्री साईनाथ सेवा मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यावर्षी श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच साई भंडारा श्री एनडी भूताश्वरच्या या ग्राउंडमध्ये अशा भव्य दिव्य अशा साईनगरीमध्ये येथे आपण आयोजित केलेला आहे. अरे पालखीचा पताका आम्ही पेलून धरला होता, पालखीचा पताका आम्ही पेलून धरला होता, ते पाहून सूर्यही मागे सरला होता, ते पाहून सूर्यही मागे सरला होता. अरे छाती ठोकून सांग उभ्या जगाला, अरे छाती ठोकून सांग उभ्या जगाला, माझ्या साईने पाण्याने दिवा पेटवला होता. नमस्कार मंडळी, मी दीपेश पावसकर, एक साईसेवक, साईभक्त. आपण पाहता इथे साई भंडारासाठी ही लाईन आपण पाहताय. सालवादप्रमाणे यावर्षी श्री साईनाथ सेवा मंडळाने इथे हा साई भंडारा इथे आपण आयोजित केलेला आहे. तसेच सत्यनारायणाची महापूजा इथे आपण आयोजित केलेली आहे. आपण ही भली मोठी रांग पाहताय. दरवर्षी अशाच प्रकारे लोकांचा हा साई भंडारासाठी उत्सव असतो. श्री साईबाबांची महती आपल्याला माहितीच असेल. सो तुम्ही बघू शकता ही एवढी लाईन आहे आणि ही लाईन अजून अशी आणखीन वाढत जाणार आहे. तर आपण जाऊया आता, थेट आतमध्ये जाऊया आपण. आणि दीपेश बरोबर आता आपण आतमध्ये गेल्यावर गप्पा मारूया. तर आता आपण आलो आहे आतमध्ये आणि हे आहे आतमधला व्ह्यू जो तुम्हाला पुढे तर दिसणारच आहे. पण आपल्यासोबत आहे दीपेश. तर दीपेश आणखीन काय सांगशील तो आपल्या भंडाऱ्याबद्दल? हा 38वा कितवं वर्ष? हे 38वा वर्ष भंडाऱ्याचा आहे. गुंदवलीमधला सर्वात जुना भंडारा आपण म्हणतो. माळीमामाचा भंडारा म्हणून हा भंडारा खूप प्रसिद्ध असा भंडारा आहे. दरवर्षी साईसेवक इथे येतात आणि साई प्रसादाचा लाभ घेत असतात. आणि हे सगळे साईसेवक आहेत हे आमचे साईसेवक निखिल चांदे. आम्ही दरवर्षी पालखीमध्ये चालत असतो. हा साई नंदादीपमधून चालत असतो, मी साईसेवकमधून चालत असतो. आमची दरवर्षी न चुकता हा चालत जातो. 8 दिवस मला 15 वर्ष झाले चालत जातो. यांचं काम आजचं आहे लाईनवर सांभाळणं. तर आपण जाऊया पुढे. आपल्याबरोबर आणखीन काही साई भक्त आहेत. तर तुमचं बोलायचंच नाही तुम्ही? हा बोला. चांगली एकदम व्यवस्था आम्ही दरवर्षी अशी चांगली पब्लिकला सुविधा देतो. आणि साई भंडारा आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण चांगलाच करणार आणि चांगलाच व्हावं ही आमची इच्छा. ओम साईराम. ओम साईराम. तुम्हाला काय बोलायचं? ओम साईराम. ओम साईराम. आम्ही हा जो कार्यक्रम ठेवला आहे, हाच कार्यक्रम परवा पण ठेवणार आहोत. ते आहे साईच्या भजन. ते आमचं आयोजित केलं, अक्षय कदमने केलं आहे. यांनी साईच्या भजन तर तुम्हाला माहीतच असेल. जे भजन मंडळी खूप फेमस आहेत ते पण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याचे व्हिडिओ येतील. तर आपण जाऊया पुढे. ओम साईराम. तर आता आपल्याला दीपेश दाखवतोय महाप्रसादाचा जे काउंटर आहे, इथे महाप्रसादाचं आपण आयोजन केलेलं आहे. ती जागा आपण तिथे आपले साईसेवक साईभक्त तिथे आहेत. आणि आपण जाऊया डायरेक्ट आता महाप्रसादाच्या काउंटर. ते तुम्हाला आता जे बघायला मिळणार आहे ते प्रसादाचं म्हणजे आपण काय बोलतो, इथे व्यवस्था केलेली आहे. भंडाराची व्यवस्था केलेली आहे. इथे असं सर्व असं जेवणाचं वगैरे जे आहे ते इथून हे सर्व कार्यकर्ते आहेत ते थेट इकडे मैदान केलं जाते. आणि ह्या मैदानात जर 350 लोक एका टायमाला प्रसादाचा लाभ घेतात आहे. एवढी व्यवस्था मंडळाप्रमाणे मंडळ इथे करत असतं. श्री साईनाथ सेवा मंडळ खूप जुना असा भंडारा, अंधेरी गुंदवलीतला जुना असा भंडारा, माळीमामाचा भंडारा म्हणून हा भंडारा फेमस आहे इथे.
नमस्कार मंडळी, आपण आता आहोत मंडळाचे ज्येष्ठ आमचे माळी मामा. माळी मामा दत्तात्रय गायकवाड यांच्याशी आपण थेट संपर्क साधला आहे. आपण त्यांना विचारूया आपल्याला साईबाबांची सेवा करून महानगरपालिकेची अविरत सेवा केल्यानंतर बाबांची सेवा आपण करत आलात आणि आपण साई सेवक आहात, फक्त साई सेवक आहात. आपल्याला काय अनुभव आला आहे ह्या भंडाऱ्याबद्दल किंवा बाबांची सेवा करून आपल्याला खूप वर्षाचा आपल्याकडे अनुभव आहे. आपण आपले मत मांडायचं आहे, आपल्याला काय आपल्याला अनुभव आलेला आहे? मला सेवेचा अनुभव एवढाच आहे की माझी सेवा एवढीच आहे की बाबांची जो भंडारा असतो तो सर्वांना पुरावा आणि सगळे पब्लिक पूर्णपणे जीवन आत्म्यापासून दूर द्यावा आणि हीच भंडाऱ्याची शुभेच्छा. ह्या भंडाऱ्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की जवळजवळ इथून आता हा कमर्शियल एरिया आहे, ह्या एरियातून जवळजवळ जाणारे 1-1.5 वाजेपर्यंत पब्लिक या रस्त्याने ये जा करत असते. तरी आपले हे मंडळाचे सर्व कार्यकर्ते 1-1.5 वाजेपर्यंत ही अविरत सेवा अशीच काही कुठल्याही गोष्टीची कमी न पडता ही अशी अविरत सेवा आपल्याला हे सर्व कार्यकर्ते आपल्याला इथे देत असतात. हीच भंडाऱ्याची मोठी आपल्याला बाबांनी दिलेली सगळ्यात मोठी सेवा आपण बाबांची करतो आहे. यातच आमचं समाधान आहे. खूप चांगलं वाटतं बाबांची सेवा करून. खूप अनुभव मिळाला, खूप आनंद पण मिळतो. सगळे साई भक्त, सगळे साई गोपाळ, सगळे आपले सगळे जिथेही असतील तिथे सगळे एकत्र असतात. खूप आनंद वाटतं.